नमस्कार. 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 आज मी माझ्या अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो शिक्रापूर येथील शिस्तप्रिय शिक्षक श्रीयुत बाबूराव साकोरे यांच्या घरी. तर त्यांचं आयुष्य अतिशय खरतर आणि स्वाभिमानी बाण्याने गेलेलं आहे. अशा साकोरे सरांना आज आपण त्यांचा जीवन प्रवास त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपलं बालपण कुठं गेलं? माझा जन्म केंदूर, श्री क्षेत्र केंदूर, काळूराज महाराजांची जी समाधी मंदिर आहे त्या केंदूर मध्ये झाला. आणि त्या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण जे आहे, माझं पहिलीला जो नाव घातलं ते जामदार गुरुजी मलठणचे, त्यांनी माझं नाव शाळेमध्ये घातलं. आणि 1ली ते 4थी पर्यंत मला लोणीकंचे गरुड गुरुजींनी मार्गदर्शन केलं. 5वीला मी 4थी पर्यंत महादेवाडीमध्ये शाळा असल्यामुळे साहजिकच पुढच्या शिक्षणासाठी केंदूर या ठिकाणी जावं लागलं. आणि जाताना 4 किलोमीटरचं अंतर पार करावं लागत होतो. आपल्या परिसरामध्ये वाहत असलेली जी वेळ नदी, त्या वेळ नदीला पार करून मला केंदूरला शाळेत जावं लागायचं. 5वीला मी सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला. खरं इतिहास सांगायचं म्हटलं तर माझी जन्मतारीख तशी होती 12 जुलै 53. पण जामदार गुरुजी मला म्हटले, अरे 1 महिना कमी पडतो. मग त्यांनी माझी जन्मतारीख केली 2/7, सरकारी जन्मतारीख आली 2/7/53. खरी माझी 12 जुलै 53 आहे. पण शासकीय याच्यामध्ये सापडू नये म्हणून त्यांनी त्या पद्धती केलं. त्याचा मला पुढे फायदाही झाला. त्यानंतर मी 5वी ते 10वी 11वी पर्यंत जुनी सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूलला त्या ठिकाणी जायचो. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. मी घरामध्ये थोरला असल्यामुळे सगळी जबाबदारी आपल्यावर असल्यामुळे शिक्षण घेताना स्वतःची वाडवडिलांची इष्ट थोडी कमी असल्यामुळे आई वडील दुसऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी मजुरीने काम करायचे. आणि जे मिळेल ते मी घेऊन आपला त्या ठिकाणी त्यांना मदत करत मी शाळा करायचो. पुढे काय झालं की पुढे जसजसं मोठा होत गेलो तसं त्या ठिकाणी मग लोकांच्या जमिनी करत असताना मोठा हाकायच्या. 10 वाजेपर्यंत मोठ हाकायची. आई भाकरी घेऊन यायची, दप्तर घेऊन यायची. मग वडील पाण्यावर असायचे, मोठ्यावर पाण्यावर. मी मोठ हाकायचो. आईने डबा घेऊन आली की आम्ही मोठ बंद करायचो आणि आई आम्हाला त्या ठिकाणी डबा द्यायची. मी तो डबा घ्यायचो, दप्तर काखेला मारायचं आणि पायी 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 केंदूरला 4 किलोमीटर डेली यायचं. त्यावेळेला एकच पॅन्ट, एकच हाफ शर्ट, एकच हाफ पॅन्ट आणि पायामध्ये चप्पल सुद्धा नव्हती. असं 5वी पासून 11वी पर्यंत माझं शिक्षण सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूलमध्ये गेलं. आईने दिलेला डबा भाकरी उघडायची आणि हातावर घेऊन खात 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 नदीपर्यंत जायचं. तिथे हात धुवायचा. नदीला पाडलेले झरे होते, त्यावेळेला पाण्याची काही व्यवस्था नव्हती. त्या झऱ्याचं शुद्ध पाणी प्यायचं आणि केंदूरमध्ये केंद्राई देवीचं कुलदैवतेचं दर्शन घ्यायचं आणि सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूलमध्ये आपला प्रवेश करायचा. म्हणजे माझा एक विषय असा आहे की मी ज्या वेळेला शाळेत जात होतो त्यावेळेला मला उशीर व्हायचा. पण माझ्या शाळेमधलं काम जे होतं ते अतिशय आखीव रेखीव असल्यामुळे माझ्या शिक्षकांनी माझ्या आयुष्यात मला कधीही दंड केला नाही की तू उशिरा येतोयस. आणि पहिल्यापासून मी वर्गामध्ये 5वी असो नाही तर 7वी असो नाही तर 10वी असो, पहिल्यापासून पहिला किंवा दुसरा नंबर माझा शाळेमध्ये असायचा. त्यामुळे आणि पंचक्रोशीतली सगळी मुलं असायची. त्यामुळे प्रत्येकाच्या घरच्या परिस्थितीची जाणीव व्हायची. आपण किती कष्टातनं शिक्षण घेतोय या पाजारा. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की 2 पावलं गेल्यानंतर सिंह मागं वळून बघतो, त्याचं ते सिंहावलोकन असतं. तसं आपण पुढे गेलं असताना जरा पाठीमागं बघितलं पाहिजे की आपण काय होतो आणि आता काय झालो, असा विचार माझ्या आयुष्यामध्ये मी केला. आणि त्या वेळेला मी शाळेचा जनरल सेक्रेटरी झालो. 11वीला 9वीला मला 9वी पर्यंत 8वी ते 8वी 9वी आणि 10वी 3 वर्ष मला संस्कृत होतं हायस्कूलला. आणि मग 11वीला स्पेशल भूगोल आणि त्याचबरोबर अर्धमागधी प्राकृत भाषा आमच्या शाळेने प्रोड्यूस केली. आम्ही त्या चाकोरीतून जायचं ठरवलं, कारण सर्व भाषेचं ज्ञान असणं त्या काळामध्ये आवश्यक होतं. मग संस्कृत येते मला, हिंदी येत होतं, इंग्रजी येत होतं आणि पुढे स्पेशल भूगोल 11वीला होता. सांगायचा मुद्दा असा की आमच्या मुलापैकी 14 मुलांनी इंग्रजी घेतलं होतं 11वीला. त्यावेळेला इंग्रजी सोडता येत होतं, दुसरा विषय घेता येत होतं. मी मात्र इंग्रजी घेतलं. आणि त्यावेळेला आम्ही 14 पैकी जे 14 मुलं होती ते 14 पैकी 9 मुलं आम्ही इंग्रजी घेऊन पास झालो. त्याच्यात माझा पहिला नंबर आला. आजही तुम्ही सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूलमध्ये गेलात तर
त्या ठिकाणी त्या हायस्कूलची जी 5वी बॅच आहे त्या 5व्या बॅचवर माझा पहिला नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे की त्या बॅचला 1971च्या बॅचला मी पहिला आलो. 71ला पहिला आलो, पण घरची परिस्थिती कमजोर असल्यामुळे शिक्षण घ्यायचं कसं. मग असा विचार डोक्यामध्ये आला की लवकर घरच्यांना मदत करता येईल असं काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मी पुण्याच्याच महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरण्येश्वर शिवाजी महाराज सोसायटीचं तिथे मला माझ्या काकांनी तिथे नेऊन घातलं. तिथे प्रवेश घेतला आणि सुदैवाने मला इंग्रजी असल्यामुळे मला इंग्रजी तुकडी मिळाली डीएडला. 2 वर्ष त्या ठिकाणी डीएड मी महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरण्येश्वर या ठिकाणी केलं. पण पुढे 71 गेलं, 72 गेलं आणि सुदैवाने मार्क चांगले असल्यामुळे मला जेवण्यासाठी 25 रुपये सरकारचा स्टायपेंड जी स्कॉलरशिप आहे ती मिळायची आणि तेवढ्यामध्ये माझं भागायचं, जेवणाचं भागायचं. मग वडिलांनी एक 10 रुपये 20 रुपये पाठवायचे आणि त्यावेळेला डबे यायचे, डब्यात पैसे यायचे आणि ते आपलं काम करायचं. पण असे 2 वर्ष गेल्यानंतर 73चा भयानक दुष्काळ पडला, खायला अन्न नाही आणि शिक्षण तर घेतलं पाहिजे. आणि अशा काळामध्ये आम्हाला शिरूरच्या लोकांना असं ठरलं, त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू वसतिगृह जे होतं आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्यावेळेला 31 नंबरच्या खोलीमध्ये शिरूर तालुक्यातली सगळी सेकंड इयरची पोरं होती आणि 24 नंबरमध्ये आम्ही आलो आणि शिरूर तालुक्यातले आम्ही 4-5 जण 24 नंबरमध्ये थांबलो. हे कॉम्बिनेशन आमचं चालू झालं आणि त्याच्यानंतर पुढे प्रगती करत 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 73 साल उजाडलं, दुष्काळ मिळाला, घरून डबा येईना आणि जगण्याची आवश्यकता किंवा जेवण महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या डोक्यामध्ये एक विचार आला की कोणाला तरी सामाजिक कार्यकर्त्याला एखाद्या पुढाऱ्याला गाठावं. आणि म्हणून आम्ही शिरूरचे 4-5 जण त्याच्यामध्ये आम्ही गेलो. त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्वांना त्यांना लाला म्हणतो ते संभाजीराव काकडे त्यावेळेला टिळक रोडला राहत होते, यांचा बंगला होता. आम्ही तिथनं गेलो, म्हणलं लाला अशी परिस्थिती आहे, तुम्ही कुठले म्हणलं. आम्ही म्हणलं दुष्काळी शिरूर मधले आहोत आणि आमचं 3 महिने राहिलेत, 4 महिने जेवायची काही व्यवस्था नाही. ठीक आहे म्हटले, पण तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. अरण्येश्वर वरून तुम्हाला शिवाजी मराठा हायस्कूल पर्यंत पायी यावं लागेल, जेवण तिथे मिळेल आणि पुन्हा संध्याकाळी तुम्हाला हॉस्टेलला जावं लागेल. मग तिथे गेलो, त्यांनी आमची सोय केली मराठा बोर्डिंग हाऊसला शिवाजी मराठा सोसायटीच्या शेजारी. त्यावेळेला आमचे फायनलचे काही 2-2, 4-4 लेसन्स राहिले होते वर्गावर शिकवायचे डीएडचे. मग आम्ही काय करायचो, 10 वाजेपर्यंत कॉलेज करायचो आणि 10 वाजता आपला खडूफळा आपलं दप्तर घेऊन पायी 4-5 किलोमीटर पुण्यामध्ये यायचो. पुण्यामध्ये आल्यानंतर दमल्यानंतर सारसबागेत किंवा पेशू पार्क मध्ये 5-10 मिनिटं काढायची आणि पुढे 5 मिनिटाच्या अंतरावर शिवाजी महाराज सोसायटी असल्यावर तिथे 11-11:30 वाजता जेवण करायचं. जेवण झालं की आता कुठं थांबायचं, कारण दुपारी 2च्या नंतर पिरियड आमचे चालू व्हायचे. मग आम्ही सारसबागेत किंवा पेशव पार्क मध्ये तेवढा आराम करायचो, आपल्याला दिलेल्या लेशनचं मनन करायचं, मुलांना किती चांगलं देता येईल त्याच्या नोट्स काढायच्या आणि पुन्हा 2 वाजता आम्ही शिवाजी महाराज सोसायटीमध्ये यायचो. तिथे आल्यानंतर आमच्या ग्रुपला जसे जसे पिरियड मिळाले, कोणाचा 5वीवर, कोणाचा 4थीवर, कोणाचा 3रीवर, अशा पद्धतीने दिवसेंदिवस आम्ही त्या ठिकाणी 3 महिने आमची जेवणाची सोय झाल्यामुळे त्या ठिकाणी आमची अडचण त्या ठिकाणी मिटली. अडचण मिटल्यानंतर आम्ही जेव्हा झालं पिरियड संपले 5:30 वाजता की लालाजींनी सांगितलेलं होतं की ही मुलं आल्यानंतर 5:30ला जेवण यांचं तयार पाहिजे. बाकी मला माहिती नाही, तुम्ही कोणाला किती वेळा खायला घालता ते माहित नाही, पण ही शिरूर तालुक्यातली माझ्या मतदारसंघातली ही मुलं आहेत, त्यांना इथे जेवायला घालताना आम्हाला 6 वाजता जेवण मिळायचं. संध्याकाळचं 6ला जेवण करायचं आणि पुन्हा सगळेजण ग्रुपले 5 किलोमीटर अरण्येश्वरला जायचो. महात्मा गांधी अध्यापक विद्यालयातून शेजारी पाठीमागा असलेल्या वसतिगृहामध्ये आम्ही जायचो. अशा प्रकारचा जीवनक्रम झाला. माझा पहिल्या वर्षाचा निकाल लागला त्यावेळेला मला 69% मार्क होते डीएडला इंग्रजी हा 69% मार्क होती. आणि मग हे संपलं, कॉलेज संपलं, परीक्षा संपल्या. मग पुन्हा मी घरी आलो, त्यावेळेला दुष्काळ निवारणाची कामं चालू होती. आमच्या शेताच्या जवळ ते पाझर तलावाची कामं चालू होती. माझा एक चुलत भाऊ आहे, त्याची 40 माणसाची एक गँग होती. त्याला म्हणलं भाऊ एक काम कर गाड्या, यातली 20 माणसं मला दे आणि 20 तुझी. गँग एकच पण 2 भाग कर. आणि मी तिथे गँगमन म्हणून काम करायला लागलो. त्याची 20 माणसं घेताना काम करताना एकत्रच करायचो, फक्त माप देताना सेपरेट माप द्यायचे. आणि मग हे सगळं चाललं की 1 वाजता 12:30 जेवायला सुट्टी व्हायची आणि त्यावेळेला मी पाबळला जायचो.
सुट्टीमध्ये पेपर बघायचो, कुठली जाहिरात आहे, कुठली जाहिरात आहे, कुठली जाहिरात आहे. सुदैवाने मला शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाची जाहिरात पाहायला मिळाली. मी ती अर्ज केला आणि शिरूरला गुरुवारी वाघ सरांची भेट घेतली. वाघ सरांना म्हणलं, सर असं असे, अरे तू तर मोठ्या आमदारांच्या खासदाराच्या गावचा, बापूसाहेब फेटेंच्या. म्हणलं बरोबर आहे, तो तुमचा मोठेपणा आहे. आणि त्या ठिकाणी ते म्हटले, तुला 69% मार्क पडले, तुझा सेकंड इयरचा निकाल लागला की ते निकालपत्र घेऊन कुठे यायचं, शिरूरला यायचं. 30 जून 73 माझा निकाल लागला. म्हणजे मग कळलं. आणि मग घरून सकाळी पारगाव शिरूर गाडी होती, पारगाव पुणे कोरेगाव मार्गे. त्या पारगाव पुणे गाडीने 9 वाजता मी शिवाजीनगरला पोहोचलो. आणि तिथून याच्या त्याला करत 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 पुढे पायी कुठं कोणाबरोबर गप्पा मारत मारत 7 ते 8 किलोमीटर आम्ही पायी गेलो. 11 साडे 11 वाजता कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर निकाल पाहिला आणि वाघ सरांनी मला सांगितलं होतं, 69 मार्क पडली तरच यायचं, 69 पेक्षा कमी मार्क पडली तर इथे परत यायचं नाही. माझं नशीब चांगलं की मला त्या ठिकाणी 71% मार्क पडली बीएडला इंग्लिश. आणि मग आनंद झाला. आणि तसाच निघालो. आणि मग जोडीदाराला घेऊन एखादी स्कूटी होती, बारीक बारीक अशा गाड्या असायच्या, त्याच्यावर जाऊन मी शिवाजीनगरला स्टेशनला आलो आणि पुणे शिरूर ही गाडी पकडली आणि डायरेक्ट शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ घोडलं. घरी गेलोच नाही. घरच्यांना सांगितलं, फोन नाही, मग काही नाही, साधनच नाही ना, म्हणजे दळणवळणाचं व्यवहाराचं साधन नाही. डायरेक्ट वाघ सरांकडे गेलो आणि त्यांना ते दाखवलं. अरे ते म्हटले, तर तुला 71% पडली. म्हणलं, सर तुम्ही म्हणणार जर मी आलोच नसतो, 69 पेक्षा कमी असते तर मी आलोच नसतो. मग त्यांनी ते पाहिलं आणि म्हटले, जातो आता आणि तुला मी ऑर्डर देतो, कुठली देतो हे सांगणार नाही, तू आपला परत जा. 30 जूनला निकाल देऊन मी त्याचे झेरॉक्स त्यांना दिले. झेरॉक्स हातानेच लिहून द्यायचे त्यावेळेला. तो निकाल दिला आणि मी पुन्हा माझ्या घरी संध्याकाळी शिरूर पाबळ पुणे अशी गाडी होती. म्हणजे कुठलं मैठण कानूर मेसाई पाबळ अशी असायची. पाबळला उतरलो आणि मी माझ्या घरी आलो. आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तळ्यावर कामाला गेलो. तिसऱ्या दिवस कामाला गेला. 30 जून गेला, 1 जुलै आला, 2 जुलै आला आणि 3 जुलैला पोस्टमन घरी आला, म्हणजे तळ्यावर झाला. त्यावेळेला माझ्या अंगावर एक मळलेला पायजामा, एक मळलेला शर्ट आणि बिन चेन कवरची सायकल होती. तो तिथे आला. अरे म्हणलं, तुला ऑर्डर आली. म्हणलं, कुठली आहे? त्यावेळेची ऑर्डर म्हणजे एवढे चार्ज पाणी नव्हती. त्यावेळेची ऑर्डर म्हणजे पोस्ट कार्ड. तिथे लिहिलेलं होतं, आजच्या आज जर तुम्ही शिक्रापूरला रुजू झाला तर तुमचा नोकरीवर हक्क राहील, नाहीतरी दुसऱ्याला संधी दिली जाईल. तो पोस्टमन तिथे आला. तिथे 2 वाजता तो आला. त्याच्याबरोबर त्याच्याच सायकल, माझी सायकल म्हणून आम्ही केंदूरला आलो. त्या ठिकाणी माझा जोडीदार होता, म्हणजे चांभार समाजाचा शिवाजी गाडेकर, शिवाजी बापू गाडेकर. त्याची परिस्थिती चांगली होती. आम्ही एकत्र लहानपणापासून असल्यामुळे त्याच्याकडे गेलो. म्हणलं, शिवाजी, अरे मला ऑर्डर आली. मग काय करू? म्हणलं, अरे तुझा तो हिरवा शर्ट आणि पाहिलं म्हणून हाच लिहाच. आणि त्याने मला एक हिरवा शर्ट इस्त्री केलेला कडक तो मला दिला. आणि 2:45 वाजता मी सायकलीवर मधल्या रोडनी मुखई करत, तौलिबेन करत, मुखई करत अशा कच्च्या रस्त्याने 4:30 वाजता 4:45 वाजता मी भैरवनाथाचं दर्शन घेऊन तिथेच असलेलं विद्याधामचं, म्हणजे शिरूर शिक्षण प्रसारकाच्या या विद्याधाम हायस्कूलच्या त्या माडीवर मी त्या ठिकाणी 4:45 जॉईन झालो. तिथे गेलो. पण तिथे गेल्यानंतर मुख्याध्यापक खळदकर सर होते, ते काही उपलब्ध नव्हते. तिथं असिस्टंट नंबर 1 होते पठाण सर. आणि मी गेलो तर आता पठाण सरांनी मला जॉईन करून घेतलं. ते घेतल्यानंतर पुढे मी घरी गेलो. त्याच्यानंतर दुसऱ्या परत आलो आणि त्या दिवशी खळदकर सर भेटले. त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, तुझं डीएड क्वालिफिकेशन आहे, तुला जास्त शिकलं पाहिजे. म्हटलं, मला शिकायची बरोबर इच्छा आहे, पण संस्थेने एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट दिलं पाहिजे. म्हटलं, मी देतो. खळदकर सरांनी दिलं आणि मी त्या ठिकाणी 76ला म्हणजे 73-74ला मी बाहेरनं परीक्षा दिली पुणे विद्यापीठाची BA. मग 73-74-74 75-75 76ला मी इतिहास घेऊन BA झालो. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी 1 वर्षभर नोकरी केली. त्यानंतर मग त्या भैरवनाथ मंदिरांचा सप्ताह सुरू झाला आमच्या शिक्रापूरच्या. आणि त्या ठिकाणी तो सप्ताह करून पांडुरंग मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आणि तेव्हापासून शिक्रापूरचा सप्ताह तो पांडुरंग मंदिराचे सुरू झालेला आणि भैरवनाथाचा सप्ताह आता 2024 पर्यंत तो हयात रात्रंदिवस तो चालू आहे, त्याच्यात खंड पडलेला नाही. त्यानंतर मी BA झालो. BA झाल्यानंतर
1 वर्षभर नोकरी केली. खळदकर सर रिटायर झाले. 77ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. खळदकर सर रिटायर होऊन गेले. LT कुलकर्णी लोणी धामणीवरून इथं आले आणि त्या ठिकाणी मी म्हणलं मला BEdला जायचंय सर. तर ते म्हटले सर शाळेची गरज बघ, शाळेला BEd पाहिजे, नको आम्हाला BPEd पाहिजे, तुला जायचं असलं तर बघ. मग मी त्याच वेळेला पुण्यामध्ये महाराष्ट्र मंडळाचं चंद्रशेखर आगाशे कॉलेज ओपन झालेलं होतं आणि 1 जुलैला मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी तिथे गेलो. त्यांनी सांगितलं संस्थेचे सगळे कागदपत्र पूर्ण करून तुम्हाला जॉईन करून घेतो. मग मी वाघ सरांकडे गेलो. वाघ सरांकडनं त्यांनी लिहून घेतलं सगळं. ते वाघ सर म्हटले या ठिकाणी तुला आता जर शिखरापुरातून जागा असेल तर नोकरी मिळेल, त्याच्यानंतर संस्थेत कुठे जागा झाली तर नोकरी हक्क राहणार नाही, तू कोर्स सोडला तर नोकरी मिळणार नाही, तुला कोर्स मधून काढून टाकलं तर नोकरी मिळणार नाही. खूप सगळ्या अटी माझ्याकडे त्या आता फाईलमध्ये आहेत. त्या सगळ्या अटी त्यांनी घातल्या. पण सुदैव आपल्याला त्या ठिकाणी चॅलेंज स्वीकारायची पहिल्यापासून सवय असल्यामुळे मी त्या ठिकाणी त्या कॉलेजला गेलो. बिनपगारी वर्षभर गेलो आणि त्या ठिकाणी BPEd केलं. मी मार्च मध्ये पर्यंत जॉईन झालो शिक्रापूरमध्ये आणि एप्रिलला परत चंद्रशेखर आगाशे कॉलेजला परीक्षेला गेलो. मला 61% मार्क पडली आणि सुदैव माझं असं 78ला निकाल 77-78चा निकाल लागला आणि 78चा निकाल लागल्यानंतर अटी आता माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या की काय करायचं नेमकं. माझं नशीब असं की त्या ठिकाणी आपण जर एखादी गोष्ट प्रामाणिकपणे केली तर त्याचे रिटर्न्स मिळतात. त्याप्रमाणे त्याच वर्षी 77, 78, 79ला 2 तुकड्या 8वीच्या एकदम वाढल्या आणि त्या ठिकाणी LT कुलकर्णींनी प्रस्ताव वाघ सरांकडे पाठवला आणि 78 पासून जून 78 पासून मला BA-BEdचं स्केल मिळालं. तेव्हापासून माझा प्रवास सुरू झाला. त्या ठिकाणी 1980 साली मी एवढ्या संकटामध्ये MA केलं आणि त्याच्यानंतर ही सगळं करत असताना जेवढं काही योग्य काम करायचं असेल शिस्तीच्या बाबतीमध्ये मी करत होतो. ग्राउंडवर दुपारी 2 वाजता गेलो तर 5 वाजल्याशिवाय मी परत शाळेत येत नव्हतो, कारण प्रत्येक बॅच ग्राउंडवर यायची. आणि सुदैव माझं की क्रीडा शिक्षक असल्यामुळे प्रत्येक मुलाचा त्याचा स्वभाव, त्याचे आई वडील, त्यांचं सगळं राहण्याची पद्धत, त्याची आणि विद्यार्थी राज्यस्तरीय आणि त्यानंतर माझे सांगायला हरकत नाही की याच्यामधले पहिला जो आहे तो मनोज गायकवाड. हा मनोज गायकवाड त्यावेळेला कोल्हापूरमध्ये खो खो मध्ये त्याची राज्यस्तरावर निवड झाली. दुसरा माझा आवडता विद्यार्थी मंगलदास बांदल, त्याची कबड्डीमध्ये त्या ठिकाणी जालन्याला निवड झाली. त्याच्यानंतर तिसरा गोरख दत्तोबा सासवडे, अमरावतीला राज्याच्या कुस्ती होत्या त्या कुस्ती स्पर्धेमध्ये त्याचाही त्या ठिकाणी नंबर लागला. अशा पद्धतीने आपण मार्गदर्शन केल्यानंतर मुलं त्याचं चीज करतात. या 3 मुलांची आणि राज्यस्तरावर खेळण्याची यांना संधी मिळाली. तोच आमचा मोठा त्या ठिकाणी सन्मान आहे. दरम्यानच्या काळामध्ये माझ्या कामाची पावती म्हणून पंचायत समिती शिरूर यांनी मला 1989ला म्हणजे आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून माझा त्या ठिकाणी सत्कार केला. पुढे 1991ला पुणे जिल्हा परिषदेला त्यावेळेला किसनभाऊ भुजबळ पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष होते आणि त्यावेळेला मला त्या ठिकाणी पुणे जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून त्यावेळेला पुरस्कार मिळाला. अशा पद्धतीने 89ला मिळाला, 91ला मिळाला आणि मग पुरस्काराची मालिका सुरू झाली. मी वर्गामध्ये शिकवताना इतिहास हा विषय शिकवत होतो. क्रीडा शिक्षक म्हणून क्रीडेची तयारी करून घेत होतो. पण माझा पोरांच्या करून ऐका की मी वर्गामध्ये गेल्यानंतर मला इतिहासाचं पुस्तक कोणत्याच वर्गाला घ्यावं लागत नव्हतं, कारण एवढा तोंडपाठ ते सगळे विषय झालेले असायचे, कारण शिकवून ते तयार झालेलं होतं. आणि अशा पद्धतीने 2002ला ग्रामस्थांची मागणी आली, सगळ्यांची मागणी आली की सायन्स चालू करायचं. मुख्याध्यापकांच्या सहकार्याने संस्थेला विनंती केली, पण ते वाघ सर म्हणायचे नको बाबा, इथं शिरूरला मुलं कमी पडतील, मग इथली हुशार मुलं तिकडे नाही गेली तर काय होईल, म्हणजे अडचण येईल ना. बरोबर. मग त्यांनी नाही म्हटलं, पण तरी आम्ही आग्रह धरला आणि 5,000 रुपये प्रत्येक मुलाकडं फी घेऊन 2002 साली आम्ही इथे 11वी सायन्स चालू केलं आणि त्याला सपोर्ट म्हणून आम्ही 5वीचं सेमी इंग्लिश चालू केलं. कारण आपला कच्चा माल आपल्याजवळ असला पाहिजे. बाहेरची मुलं जर सेमीला नाही आली तर ती चालणार कसं 11वी सायन्स पुढे. मग ते 8वी 9वी 10वी 2 वर्ष त्रास होईल. पण ती मुलं पुढे आली की बॅच बाय बॅच बाहेर पडेल, 11वी सायन्स चालू होईल. त्याच दरम्यानच्या काळामध्ये MPSCच्या परीक्षेचं केंद्र तिथं आम्ही मिळवलं. त्याच नंतर पुणे जिल्हा चित्रकला संघाचं जे क्रीडा स्पर्धा होता, चित्रकला स्पर्धा होतात, त्याचे केंद्र शिक्रापूरमध्ये मिळालं. अशा प्रकारे कामाची ज्याला काम करायचं आहे, ओळख असेल तर ते कामाची संधी मिळेल, त्याचं सोनं केल्याशिवाय माणूस राहत नाही. सर्वांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने एवढं काम केलं. त्यानंतर
पुढे माझी 2005 साली लोणीला बदली झाली सुपरवायझर म्हणून. तिथे योग्य पद्धतीचं काम केलं गेलं. त्या कामाची म्हणजे त्या ठिकाणी पावती म्हणून संस्थेने मला, आता बाकीचं काही न सांगता संस्थेने मला मांडवण फराडा या ठिकाणी उपप्राचार्य म्हणून त्या ठिकाणी पाठवलं. तिथे 1 ऑगस्ट 8ला मी जॉईन झालो आणि 2000 म्हणजे एप्रिल 2000 पर्यंत, त्या 2010 पर्यंत मी तिथे राहिलो. तिथे सायन्स तिथे करत असताना इमारतीचं स्लायडिंग, कलरिंग, मुलांचा गणवेश या सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने सगळ्या सुविधा त्यांच्या सहकार्य केला. पण हे करत असताना एकही पैसा आपल्या हातामध्ये घेतलेला नाही. हे काम करा, ते काम करून तुम्ही तुमचे पैसे द्या. एकही रुपयाची लाचारी मी कुठेही पत्करलेली नाही. शिक्रापूरला होतो तरी अकाउंट माझ्याच नावावर होतं. लोणीला गेलो परदी सरांनी, वाघ सरांनी मला ठेवायला सांगितलं, मांडवला ठेवायला सांगितलं, पण एकही रुपयाची लाचारी नसल्यामुळे मग पुढे या ठिकाणी माझी इथं अपॉइंटमेंट झाली. 1 जुलैला मी 1 मेला मी शिक्रापूरला 10ला रुजू झालो. परत रुजू झालो, रिटर्न आलो. म्हणजे माझा पूर्ण प्रवास एक सर्कल पूर्ण झाला. मी त्या ठिकाणी 2010ला या ठिकाणी परत काय झालो, रुजू त्या ठिकाणी 2010ला तिथे आलो. 1 वर्षभर काम केलं आणि जून 11ला मी रिटायर झालो. ग्रामस्थांनी माझा येतोची पत्नीक मोठा सत्कार केला. आणि दरम्यानच्या काळामध्ये मी कस्तुरी कॉलेजला DSA केलं, कारण रिटायरमेंट नंतर पेन्शन जर मिळायचं असेल तर तो कोर्स लागतो, स्कूल मॅनेजमेंटचा तोही केला. अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये चढउतार झाले. नंतर आता धार्मिक क्षेत्राचं सांगा. आता धार्मिक क्षेत्रामध्ये 1977ला आमचा सप्ताह झाला, सुरू झाला भैरवनाथ मंदिराचा. आम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहोत, म्हणजे प्रेक्षक होईना पण आम्ही साक्षीदार आहोत. त्याच्यानंतर काकड आरती चालायची. त्या काकड आरतीला भैरवनाथ पांडुरंग मंदिरामध्ये मी पांडुरंग मंदिराच्या समोर राहत होतो. माझ्या घरात माळही नव्हती, पण त्या ठिकाणी सासवडे गुरुजी सगळी गँग यायची. म्हणले तू मंदिरात येत का नाहीस? म्हणलं गुरुजी माळ नाही गळ्यात, माळाची गरज नाही, तू उद्यापासून यायचं आणि मी पंढरपूरला गेले की तुला माळ आणील. आणि मग त्या ठिकाणी मी त्या सप्त्याला जाऊ लागलो. त्या काळामध्ये माझे सगळे जुने सहकारी, मी तर पोरासारखाच होतो. सासवडे गुरुजी असतील, जयसिंगराव मांढरे चाकण रोड असतील, चंद्रराव जकाते असतील, दत्तोबा गायकवाड माळावरचे असतील, मारुती खरपुडे असतील, ही सगळी जी जुनी लोक आहेत ती मला घेऊन बसायची. आणि त्यांच्या त्या धार्मिक गोष्टीचं बाळ करून मला मिळालं. आणि ते सांगायचं राहिलं, समोर मंदिराच्या समोर राहणारे आमचे डमडरे भाऊ होते, त्याच्या समोर राहणारे आमचे दादा कासार होते. आणि त्या देवळाची सगळी व्यवस्था दादा कासार म्हणजे माऊली कासार आणि मारुती महाजोन्या पठडीतली मंडळी, त्यांच्याकडून मला हे बाळ करून मिळालं. आणि तो वसा घेऊन मी माळे सासवड गुरुजीने मला घातली. आज 45 वर्ष ते सगळं करतोय. आता माझं वय 72 वर्ष आहे. याही वर्षी म्हणजे आपण त्या काकडाला जातो नियमितपणे, काय अडचण आली तर थांबतो, नाहीतर गेली 45 वर्ष त्या ठिकाणी पांडुरंगाची मनोभावी सेवा करतो. तुमची सेवा चालू आहे, अजूनही सेवा चालू आहे. आणि पांडुरंगाला आणि भैरवनाथाला विनंती करतो की बाबा तुझ्या कृपाशीर्वादाने माझं भलं झाले, तुम्ही या ठिकाणी असंच माझं चांगलं मार्गक्रमण व्हावं अशा प्रकारे त्यांना विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, रिटायरमेंट नंतर माझी कामं केल्यानंतर मी या ठिकाणी मंदिरामध्ये, भैरवनाथ मंदिरामध्ये सकाळी जातो, दररोज 1 तासभर राहतो, धार्मिक गप्पा मारतो, एकमेकाशी चर्चा करतो, एकमेकाच्या अडचणी सोडवतो आणि पुन्हा 11 वाजता मी माझ्या घरी येतो. थोरला मुलगा आहे तो आहे प्रदीप बाबूराव साकोरे. तो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे 2 वर्ष त्यांनी शिक्षण बारामतीला घेतलं, पण तर कल्याणी फोर्टला काही दिवस काम केलं, नंतर काम केलं, आता सध्या व्यवसायामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुलगा आहे श्रीकांत बाबूराव साकोरे, तो MBBS तळेगाव दाभडला मायमरी मेडिकल कॉलेजला झाला. त्याच्यानंतर तिथे MBBS नंतर तो पुढे MD ला गेला आणि पुढे त्याचं MD परेलला मायमर मधूनच झालं, पण MD ते केलं. तो त्यावेळेचा सुवर्ण मेडल विजेता आहे त्याचं. त्याच्यानंतर त्याची मिसेस जी आहे ती BAMS आहे आणि त्याचबरोबर ती महिलांचं थोडं या ठिकाणी प्रॅक्टिस करते. त्यानंतर थोरली सुनबाई आहे ती ज्यावेळेला लग्न झालं ती BA होती, पण मी MA करून घेतलं, BEd करून घेतलं, DSM करून घेतलं. आणि इथे सिद्धिविनायक जे इंग्लिश मिडियम स्कूल होतं तिथे 10 वर्ष तिने उपप्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. मी त्या ठिकाणी संचालक म्हणून काम केलेलं आहे, प्राचार्य म्हणून काम केलं. त्यानंतर माझी मुलगी जी आहे ती सुरुवातीला HD होती, नंतर ती बारामतीला HD केलं तिने. पुढे तिने BA केलं, BEd केलं, MA केलं आणि आता सध्या ती महाराजा सयाजीराव गायकवाड पिंपळे जगताप या ठिकाणी असिस्टंट टीचर म्हणून 2002 सालापासून आतापर्यंत त्या ठिकाणी ती काम करते. तिची मुलगी BA MSc आहे, मुलगा BSc हॉर्टिकल्चर झाला आणि तिचे मिस्टरही
या ठिकाणी बेसी ॲग्रिकल्चर असून ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. अशा पद्धतीने माझ्या ह्या कुटुंबाचा सगळा लेखाजोखा आहे. बहिणी माझ्या शिकल्या, सर्व्हिसला लागल्या, गव्हर्नमेंट सर्व्हिसला. एक आता परवा रिटायर झाली, एक पुढच्या वर्षी रिटायर होईल. अशा पद्धतीने हे जे काही आहे, परमेश्वरी कृपा जी असते, आपण आपली फक्त नीतिमत्ता चांगली ठेवली तर परमेश्वर त्यात सहाय्य करतो. हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी पोरांना त्रासही दिला, पण तो त्यांच्या कल्याणासाठी होता. हे आता त्याची मला जाणीव पटायला लागली आणि आता या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. आणि सर, प्रत्येक शाळेचं आता जे गेट टुगेदर होते, प्रत्येक गेट टुगेदर म्हणजे तुम्ही आता मी सांगायचा मुद्दा असा आहे की माझ्या बरोबर सगळे शिक्षक मी स्टेबल राहिलो. बाकीचे शिक्षक जे ते आपले नोकरीसाठी आले ते आपल्या गावी निघून गेले, पण मी इथे असल्यामुळे जवळजवळ आता या जी नोकरी झाली 39 वर्ष, त्या 39 वर्षाचे जेवढ्या बॅचेस आहेत, गेट टुगेदर करायचं असेल तर पहिलं तुम्ही आहात का सर, इथे येतात, मुलाखत घेतात, तुम्ही असेल तर करायचंय. आज दरवर्षी किंवा वर्षाआड गेट टुगेदर होतं. प्रत्येक ठिकाणी मला तिथं बोलवतात, माझा सन्मान करतात आणि माझ्या पाठीमागं जे एवढी मिळेल 5-50 आहेत, ती केलेल्या कामाचं नाही पण पोरांनी केलेल्या सत्काराचं, त्यांनी मला मोठेपणा दिल्याचं हे सगळं प्रतीक आहे. मग रोटरी क्लब असोत, संघटना असोत किंवा त्या ठिकाणी खाजगी संस्था असोत, यांच्या मार्फत माझा सगळा त्या ठिकाणी कामाचं चीज झालेलं आहे. इथून पुढे परमेश्वराकडे जो एकच मागणं आहे की पुढलं उर्वरित आयुष्य सुखात आणि समाधानात जावं, एवढी नाथचरणी, केंद्राई चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या विषय सांगितलं, पण ज्या सहचार्याने तुम्हाला साथ दिली, महत्वाचं म्हणजे माझं लग्न झालं 1975ला. त्यावेळेला माझी मिसेस फक्त 9वी शिकलेली होती. लक्षात ठेवा, कोणत्याही पुरुषाच्या प्रगती मागे स्त्रियेचा तो असतो, म्हणून तिला अर्धांगी म्हटलेलं आहे. तिने एवढ्या बहिणी होत्या, भावाची मुलं होती, भावाची मुलगी होती, एवढ्यांचंही खाणं पिणं. आणि आम्ही एक पहिली महत्वाची भाग होता की आपण आपल्या घरामध्ये एक खायची तर अर्धी खा, अर्धी खायची तर चतकोर खा, आणि आपली गरिबी कोणाला दाखवायची नाही. या परिस्थितीने आमच्या डोळ्यांना चष्मे लागले दोघांचे. त्याचं कारण आम्ही तिथे कपडे शिवायचं काम गावात करायचो, क्लास घ्यायचो, आणि जर मिसेसचा किंवा पाठीमागचा सपोर्ट नसेल तर पुरुष एकटा काही करू शकत नाही. तर आज जे सगळं आहे ते त्या सगळ्या आमच्या महिलांच्या सहकार्यामुळे सगळं झालेलं आहे. ते काही कमी नाही, फक्त परमेश्वराने योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवा, एवढाच मार्ग आहे. धन्यवाद. धन्यवाद. चला सर, आपण आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणण्यापेक्षा जेवढे सगळे माझे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना तुमचा जो खडतर प्रवास आहे तो सांगितला, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतो आणि ही मुलाखत संपल्या अशी जाहीर करतो. नमस्कार. धन्यवाद.